जळगाव जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा जाणवत आहे आणि डिझेलच्या टंचाईचा परिणाम टूर्स अँड ट्रॅव्हलच्या व्यवसायावर देखील झालेला आहे। मोठ्या परिणामाला या व्यावसायिकांना जे आहे सामोरे जावं लागत आहे। आपण जळगाव शहरातल्या रुपाली ट्रॅव्हल्स वर आहोत आणि या ठिकाणी आपल्या सोबत संचालक असतील किंवा त्यांच्याकडे काम करणारे वाहन चालक असतील, यांच्याशी आपण बोलणार आहोत की कसा परिणाम झालेला आहे। संजू भाऊ, काय सांगणार? एकंदरीत गेल्या काही दिवसांपासून जो आहे डिझेलचा तुटवडा जाणवतो आहे, कसा परिणाम आपल्या व्यवसायावर झाला आहे? एकंदरीत या 2-4-5 दिवसामध्ये अचानक डिझेलचा तुटवडा जाणवत आहे। त्यामुळे आमच्या व्यवसायावर फार परिणाम झालेला आहे। माझ्याकडे आता 15-20 जणां म्हणजे संचालक असल्यामुळे मी माझ्याकडे 15-20 जणांचे ड्रायव्हर आहे, तर त्यांच्या गाड्या माझ्याकडे लावलेल्या आहे आणि डिझेल मिळत नसल्या कारणाने म्हणजे त्या गाड्या पडून आहेत, म्हणजे उभ्या आहेत माझ्याकडे। कारण डिझेल तुटवडा असल्यामुळे डिझेल भरायला गेले की डिझेल पेट्रोल पंपावरती 2000चं देता, त्या हिशोबाने आम्हाला जेवढे 2000चं दिलं तेवढ्यातच आम्हाला भागवावं लागतं। पुढे मुंबईची ट्रीप असली, कुठल्या बाहेरची ट्रीप असली तर आम्हाला त्या डिझेल कारणास्तव जाता येत नाही। आणि आता सुट्टीचे दिवस असल्यामुळे आमच्याकडे धंदा या टायमाला चालतो, पण ह्या टायमाला आमचा पूर्ण ठप्प झालेला आहे। ह्या बिझनेसमध्ये, ह्या सुट्ट्यांमध्ये आमचा बिझनेस एकदम ठप्प झालेला आहे डिझेल कारणास्तव। आम्ही सर इथं डिझेलसाठी खूप धडपड करावी लागत आहे। मी ड्रायव्हर बोलतोय। आमच्या या ट्रॅव्हल्स कंपनीला डिझेल मिळत नसल्यामुळे, नेमके सुट्टीचे दिवस असल्यामुळे आमच्या या डिझेलच्या याला तुटवड्याला खूप सामना करावा लागत आहे। आणि नेमकं डिझेलचे भाव वगैरे सगळ्या गोष्टीचे भाव वाढलेले असून आम्हाला डिझेल मिळत नसल्यामुळे आमचं काम पूर्ण ठप्प झालेलं आहे। काय अडचण आली तुम्हाला पुढे प्रवासामध्ये? काय अडचण आली? आम्ही असंच एका लग्न कार्याला जात असताना खूप डिझेल शोधलं, पण तिकडे लग्न लागून गेलं तरी आम्हाला डिझेल मिळालं नाही। आजची परिस्थिती अशी झालेली आहे। पैसेही द्या, महागाई होते, तरी पण आम्हाला डिझेल योग्य वेळेवर टायमावर मिळत नाहीये सर, अशी परिस्थिती उद्भवली। आणि डिझेलचं अशी समस्या रेग्युलर किती दिवस राहील, काय राहील ते पण आम्हाला काही कळायला मार्ग नाही। हो, बिलकुल बिलकुल रोजंदारी बुडत आहे। आम्ही 8 दिवस झाले उभे आहे। नेमकं सुट्टीचे दिवस आहे, धंद्यांचे दिवस आहे आणि लोकांचा हिरमोड झालेला आहे। याच्यामुळे लाईनीत उभं राहावं लागतं आणि जे जाणारे लोक आहे ते पण दचकलेले आहे की बा जायचं का नाही जायचं, आणि अनुभव खूप खराब आलेला आहे। लाईनीत उभं राहावं लागतं तासन-तास। आज मला मुंबई या शहराची ट्रिप होती, पण आज मी डिझेल भेटत नसल्यामुळे मी आज जाऊ शकलो नाही। कॅन्सल करावं लागतंय का? खूप अडचण येते। प्रत्येक पंपावर गेलं तर ते आपल्याला 1000 रुपयाचं डिझेल देतात, आपण तेही घ्यायला तयार आहेत, पण ते 1 लिटरचं 1000 रुपयाचं डिझेल घ्यायला आपल्याला 3 तास उभं राहावं लागते। आता घराचं आपलं घर चालवायचं कसं, मुलाचं शिक्षण कसं करायचं? आता मुलगी नुकतीच, आता माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन झालं, मला तिचं ऍडमिशन घ्यायचं, फी भरायची, कुठून आणायची? आमची रोजंदारी पुरते। आम्ही मालकांकडनं किती वेळा पैसे घ्यायचे? आमचं शासनाला एकच सांगणं म्हणणं आहे की काहीतरी नियोजन करावं व सर्व आमच्यापेक्षा भारतातील प्रत्येक जनतेने त्यांनी लक्ष द्यावं। संजू भाऊ, आपण जर बघितलं तर पेट्रोलच्या डिझेलच्या दरात देखील वाढ झालेली आहे। आता 10 दिवसामध्ये जवळपास 5 रुपयापर्यंत डिझेल वाढलेलं आहे। त्याच्यामुळे आपलं भाडं कुठेतरी वाढलंय, कारण दुसरीकडे आता डिझेल मिळत नाही। काय अडचणी होत आहे? भाडे तर आता परवडण्यासारखं नाहीये, भाडे तर वाढलेले आहे, पण डिझेल मिळत नाही। त्या कारणास्तव आम्ही ट्रिपा कॅन्सल करतोय। त्यामुळे ते ट्रिपा आम्हाला घेता येत नाही आणि डिझेलचे रेट वाढल्यामुळे आम्हाला पार्टीलाही सांगता येत की त्या वाढवू द्यावं आम्हाला, पण डिझेलच मिळत नाही। त्यामुळे आमचं हे सगळं ठप्प झालं। तर अशा पद्धतीने जे आहे एकंदरीतच सर्व हा परिणाम जो आहे डिझेलमुळे टूर्स अँड ट्रॅव्हलच्या बिझनेसवर देखील झालेला आहे। सुट्ट्यांचे दिवस आहे आणि सुट्ट्यांचा दिवस म्हणजे हा त्यांच्या टूर्स अँड ट्रॅव्हलचा सीझन असतं। मात्र या सीझनच्या दिवसांमध्ये डिझेलच्या टंचाईचा मोठा सामना जो आहे या टूर्स अँड ट्रॅव्हल व्यावसायिकांना करावा लागतो आहे। वाहन चालकांची रोजंदारी बुडते आहे। दुसरीकडे डिझेलचे भाव वाढले, मात्र तरीही डिझेल मिळत नसल्यामुळे अनेक ज्या ट्रिपा आहेत त्या रद्द कराव्या लागत आहेत आणि मोठ्या आर्थिक नुकसानाला जे आहे टूर्स अँड ट्रॅव्हल व्यावसायिकांना या ठिकाणी सामोरं जावं लागत असून या व्यवसायावर अवलंबून असलेले वाहन चालक देखील आता यांच्यावर उपासमारीची वेळ या निमित्ताने आल्याचं पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव